चंद्या, मी वेण्या बनविला तुझ्या. वेणाही बनवाव्या लागतील ना? तू हरली नाही पाहिजे यावेळेस. मागच्या वेळेस हरली होती माझ्यामुळे. मंदा, अजून तुला आई पाठवेला की नाही हेही माहीत नाही. चंद्या, तू म्हटली आहे ना की तू मार्ग काढशी. त्या अर्ध्या तासात मंदानं 10 ते 12 दार प्रत्येक स्पेलिंग चंद्याला ऐकवलं आणि चंद्या ही तिच्या 4-5 वेळा वेण्या बनवल्या. अर्धा तास होतं नाही तसं रमानं आरोडी दिली दोघांना. या बाहेर, झालाय वेळ, म्हणाली. आले दोघं बाहेर. आणि जसा चंद्या बाहेर आला, अंगात घुसली. हे स्पेलिंग सांग, ते स्पेलिंग सांग करत करत रमाचे 20 स्पेलिंग संपवले. थोडी निराश झाली आणि म्हणाली, रमा, झालाय माझं विचारं. विमल काकू, तुझा चेहरा का उतरलाय? चुकले का स्पेलिंग चंद्याचे? नाही चुकलं, सर्वे बरोबर आहे. एक चुकीचं लिहिलं होता, तेही बरोबर सांगितलं. विमल काकू, हे बेटा मंदा माझ्याकडे, आणि तिच्या कपाळाचा मुका घेतला. चंद्या, आई मी बरोबर सांगितले आणि तो कप तू तोंडाला लावते. रमा, मग तू लावतो? मुलींना तर असं नाही तसं नाही आणि ह्याला अर्धा तास एकटे सोडते. विमल काकू काय बोलते? लहान भाऊ आहे ना, मूर्ख. रमा, तिच्या वेणात आहा. विमल काकू, काय झालं तिच्या वेण्यांना? रमा, तू बनवते तशा. विमल काकू, हो ग बाई, माझा मेलीचं लक्षच केलं नाही. किती सुंदर बनवल्या. तू बनवल्या की आईनं? चंद्या, आई रागावू नको, पण मी बनवल्या आहेत त्या. आणि मंदा, मला माफ कर, मी सांगितलं. तुला खोटं बोलायला आवडत नाही ना? नको बोलू तू खोटं. विमल काकू अभ्यासासाठी गेले होते ना, मग का केलं बेटा? चंद्या, तिची चुकी नाही आई. मीच म्हटलं तिला की तू स्पेलिंग सांगत जा, मी वेण्या बनवतो. आणि तिचा प्रत्येक शब्द माझ्या कानात पडला की हृदयातही कोरला जातो आई. विमल काकू, तुला कोण स्पर्धेत भाग घेऊ देत आहे? त्या दिवशी विदूषक बनवला होता. आता काय करायचा विचार आहे बेटा मंदा? मंदा काकू, मी तेव्हा लहान होते, तरी तुम्ही मला माफ करा आणि उद्या चंद्याला पाठवाल. माझ्यासाठी तुम्ही म्हटलं होते, मी म्हणेल ते द्याल म्हणन. चंद्या, मंदा तू जा इथून. आईला राग आलाय, ती काही बोलत नाहीये. आई, तू बोल, मार, जेवण नको देऊ, पण राग शांत कर तुझा. माझी चुकी आहे. मी? चल मंदा. मंदा काकू, जेवण द्याल त्याला? नको पाठवा, मीही नाही घेत भाग. मी मंदाला बाहेर घेऊन दिले. मी आणि मंदा तिथून निघालो. मी मंदाला बाहेर घेऊन गेले. रमा, मी शिकवते तर डोक्यावरून जाता आणि तिचे शब्द तुझ्या कानात पडला की हृदयातही कोरला जाता का रे कुत्र्या? रमा, आई काही भाग घेऊ नको देऊ आणि जेवणही नको देऊ. वेण्या घालतोय मुलीच्या. अभ्यास करायच्या वयात. काळ तोंड्या, तोंड